नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचन लाडू सर स्वागत. आपण आज असं ब्रह्मगिरीच्या पर्वत शिखरी म्हणजे पवित्र स्थानी आपण आलेलो आहे. आमच्या मुलाचे मित्र आहे विशाल तुपतोंडे यांची आम्ही आज मेळ्यात आलेलो आहे. आणि पाक निसर्गरम्य स्थान आहे, पवित्र स्थान. या स्थानमध्ये आपण आलेलो आहे. आणि आज खास आपण म्हणजे थोडे फिरावं म्हणून बी आलेलो आहे. आणि आपण आज प्रथम बनवणार आहे पालक आणि बटाट्याची भजी आपण फार सुंदर अशी बनवणार आहे. तुम्ही सुद्धा घरी बनवू शकतात. ताजा आपण ब्रह्मगिरीच्या शिखरी आले म्हणजे साक्षात निवृत्तीरायाच्या स्थानावर आपण आज उभं आहे. नाथबाबांचा अभंग आहे, धन्य धन्य निवृत्तीराया. फार सुंदर तो अभंग मी आज म्हणणार आहे. काय करू, आपल्या पुढच्या रेसिपीला आपण तयारी करूया. तर आपण काय साहित्य लागेल तर आपण घेऊ. आणि आपण आज निसर्गरम्य आणि वातावरणात शुद्ध शहराच्या बाहेर, कारण शहरात कसं आहे जीव घुमण्यासारखं होतं माणसाचं, पण बाहेर आल्यानंतर वातावरण शुद्ध आणि चांगलं पवित्र वातावरण आपल्याला मिळतं. त्या पवित्र वातावरणामध्ये आपण आज रेसिपी बनवणार आहे. का सुंदर परिसर असा, आणि या सुंदर परिसरामध्ये पवित्र वातावरणामध्ये आपण चूल मांडलेली बघा इकडे समोर. आणि आता आपण चुली बनवणार, चुलीवर बटाटा पालकचे भजे फार सुंदर खायला रेसिपी. तर आपण आता रेसिपी तयार म्हणजे साहित्य घेऊया आपण पुढं. आता या. आता आपण साहित्य घेतलं आहे. बेसन आता 1 किलो आहे, आता अर्धा किलो लागणार आहे. बेसन सम्राटचे पाहून घ्या, प्युअर सम्राट. नंतर आपण घेतली पालक 1 जोडी. आपण घेतले 6 बटाटे शिजून घेतलेले, बटाटा शिजून घ्यायचा. नंतर आपण घेतला आहे कांदा. नंतर आपण घेतली हिरवी मिरची. त्यानंतर आपण वापरणार आहे कोथिंबीर, त्याच्यामध्ये कोथिंबीर. नंतर कढीपत्ता. नंतर आपण जिरं, सोडा आणि ओवा. आणि चवीसाठी आपण वापरणार आहे बारीक मीठ. तर आता आपण आपली पुढे तयारी करूया. आपण पालकची बारीक कापून घेऊ. पालकाला बारीक कापून घ्या मस्तपैकी. पालक मस्त बारीक कापायची, कापल्यानं धुवून घ्यायची. कांदा आपल्या बारीक कापून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणजे बाबा पालकची भजी कांदा का वापरतात, तुम्हाला हेही सांगतो का वापरतात. कारण पालक आणि बटाटा याला जोड पाहिजे कांद्याची. कारण जेव्हा भजा करताना भाजीला तो गोलपणा आणि चवपणा येतो, तो कांद्यामुळे जास्त येतो. आता काय झालेलं आहे माऊली, आजचा नवीन जमाना आहे. लोकांना थोडा चव पाहिजे, काहीतरी चव. चवीनुसार आपण या गोष्टी करतो आणि त्या करावं लागतात. कारण लोक म्हणतात परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि माझं म्हणणं असं आहे, शुद्ध आणि चांगलं खाल्लं ना तर शरीर चांगलं असतं. आता मिरची कापूया आपण. आपल्याला जास्त कमीत कमी 50 ग्रॅमच्या आसपास मिरची घ्यायची आहे. कारण मिरची भाज्यात पाहिजे, मिरचीने भाज्याला चव नाही. तुम्ही समजा असं का पिकल घालो वास त्र्यंबकेश्वरमध्ये आपण कोथिंबीर कापून घेऊ बारीक. ते बा आपण कांदा मिरची सगळं मिक्स केलेलं याच्यामध्ये. आपण घेतला कढीपत्ता, घेतले बटाटे. आता आपल्याला धुवून मग आपण वापरू. मित्रांनो, आपण आता कढई ठेवली. आपण तेल टाकूया. तेल घेतलं मी मुरली सोयाबीन, 1 लिटर तेल आहे. दम लागला एवढं घालून पाणी आणलं विहिरीवरून.
आज आपला पालक कांदा आपण धुवून घेऊ. कारण पालक कारण धुतली का तो वास निघून जातो स्वच्छ अशी. पाणी मुबलक आहे आपल्याकडे, आज पाणी भरपूर आहे. त्यामुळे आपण पाणी म्हणजे कसं साक्षात गंगा गोदावरी माता प्रकट झालेली ब्रह्मगिरीमध्ये आणि साक्षात त्र्यंबकराजाचा वास आहे आपल्याकडं. आणि जो महामृत्युंजय मंत्र आहे जो खरा पाठ होईल तो ब्रह्मगिरीच्या कुशीत पाठ होतो बरं का. तुम्हाला माहिती आहे, पण तरी तुम्हाला म्हणून दाखवतो महामृत्युंजय मंत्र जेवढा माझा तेवढा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मुक्तियमामृतात्. ओम नमः शिवाय. कारण आपण ब्रह्मगिरीचे कुशीत आहे, त्यामुळं आपल्याला ना देवाचं नाव घेणं गरजेचं आहे. कारण साक्षात त्र्यंबकराजा इथे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास. त्याच्यात गौतम ऋषींनी आलेली गंगामाई, तिला गौतमी म्हणतात आमच्याकडं. गौतमी गोदावरी. आणि त्यात अजून एक म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की आमचे निवृत्तीराय ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू यांची संजीवन समाधी ब्रह्मगिरी कुशीत आहे. आणि तो अभंग म्हणणार आपण आज, फार सुंदर अभंग म्हणणार मी चालीमध्ये. आता आपण आता पुढच्या आपल्या कार्याला घेऊ. चला कुस करून घ्यायच्यामध्ये मित्रांनो बटाटे उकडून घेतले आपण, मस्त बारीक कुस करू. एक पहा पालक आहे, कांदा आहे, हिरवी मिरची, बटाटा आहे. आपण घेतलेले जिरं, आपण घेतलेले एक चिडूभर म्हणजे 12 चमचे हिंग, आणि आपण घेतलं 12 चमचे आपण हळद, लागणारी कोथिंबीर. त्यात आपलं सोडा वापरणारे, मीठ वापरणारे, बेसन पीठ. भाजी इतके सुंदर होतील की पाचच की तोंडाला पाणी आलं पाहिजे. हां पण कसं असं थंडीचा महिना आहे, भजे बनवले का मित्रांनो काय करायचं, सुंदर असं 1 कप चहा बनवायचा. आपलं वाक्याचे पहिले असून चहा बनवायचा, भजे प्लेट, वरून चहाचा फुरका, आनंद घ्यायचा, वरून टी व्ही बात बसायचा, यूट्यूब. आणि यूट्यूब बघायचं काय म्हणायचं, अण्णाबाबा किचन. आता मी चांगलं मिक्स करून घेतो, नंतर मीठ टाकू आपण. आता मीठ टाकलं तर पालक पाणी सोडून देईल. आता आपण जिरं, हिंग, हळद पावडर आणि कोथिंबीर एक मिक्स करून घेऊ. जिरं हे 25 ग्रॅम, हिंग 8 चमचा, हळद 8 चमचा, कोथिंबीर लहान जुडी आहे, आणि चवीपुरता मीठ. मीठ म्हणजे आपल्या कमीत कमी त्यात आपलं मीठ जाईल 20 ग्रॅम. आता मीठ घेऊ अंदाजे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम झालं आपलं 20 ग्रॅम. थोडं नारळ घेऊ चव म्हणून, बस ओके. जर आपण बेसन टाकलं जर पाणी लागलंच तर पाणी घ्यायचं, तशी पाण्याची गरज पडत नाही. समजा लागलं तर वापरायचं, नाही लागलं पाणी वापरू नये. कारण पालकमध्ये भजी मस्त सुंदर भजी होती आपल्यावाले. आपण देऊया आता बेसन, कारण आपल्याला मंडळी आज 10-12 जण आहे, आपल्याला पुरले पाहिजे. कारण घरी 4-5 माणसं आपले त्यांना पुरले पाहिजे. झालं आपलं अर्धा किलो बेसन. याला मस्त काढून घेऊ आपण. हे बघा जाळ मस्त पेटला आपला, आता तेल तापत चाललेलं आहे. आमचे नातू बी आमचे जवाई बघा इकडं. तिकडं बघा आमच्या पोरी, आमच्या बहिणी. हे बघा पाण्याची गरज पडली का, हे बघा कसं पीठ मस्त एकदम लसलशीत. हे बघा आपण सोडा घेतला आहे 1 ग्रॅम, संपलं 1 ग्रॅम. हां म्हणजे 1 गुंज. हे बघा पीठ मस्त मळलं आपलं. थोडं हाताला पाणी लावायचं, मस्त असे बारीक बारीक गोळे करायचे, त्याला सोडायचे. आणि जे मला महाराष्ट्रात बघतात, महाराष्ट्राबाहेर बघतात, त्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या परिवाराला हे नवीन साल आनंदी आणि भरभरीत सुख समृद्धीत साल आपलं सुंदर जावं. तसंच भाई और बहनों एवं माता पिता हो, आप मुझे बाहर देखते हो, सब महाराष्ट्र के बाहर, आप सभी को राम राम करता हूँ. आप मेरी वीडियो देखते हो तो मुझे बहुत आनंद आता है. आप मुझे कमेंट करते हो, मुझे आनंद आता है. आप जो बोलो, लेकिन बात ऐसी है कि मैं जो चैनल जो निकला है मेरा, हमने उसको मराठी में किया है.
लेकिन आज आपके लिए हिंदी बोल रहा हूँ। तो आप सभी को नए साल की शुभकामनाएं, शुभकामनाएं, शुभकामनाएं। रामकृष्ण हरी। और भाई वो सभी को राम राम. बेसन लावून आता तेल तपलं पाहू, लगे भजी काढू, फार संध्याकाळ होत आलेली आहे. मित्रांनो तेल तपलं आहे, आता आपण घाणं मस्त अशी गोल गोल भजी का सोडायची. हे बघ दादा भजी एकदम मस्त कुरकुरीत भजी करू आपण. खतरनाक वास येतो अन्न डायरेक्ट असं वाटतं यातून आलेलं वरखडी काशील भजी राहत. दादा बघून घ्या चुलीवरची भजी झाली बुवा आपण. अरे वा क्रिस्पी हो गया बडा. ताई मित्रांनो, बाबा दादांनो, अशा प्रकारे कलर घ्यायचा. हे आपले झाले बटाटा आणि पालकची भजी. बरोबर नमक ना एकदम बरोबर आहे. हां.
आज आपण ब्रह्मगुरूचे कुशीत आहे, पवित्र स्थान आहे. संत निवृत्तीनारायण समाधी, संजीवन समाधी माऊलीची नाथांची. एकनाथ महाराजांचा अभंग आहे आज गे. समाधी कुठे घेतली वास. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमावर नावा, काय महिमावर नावा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. शिवावतार तुची धरून केले त्रैलोक्य पावन, शिवावतार तुची धरून केले त्रैलोक्य पावन, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. देवा काय महिमावर नावा, धन्य धन्य निवृत्ती देवा. समाधी त्र्यंबक शिखरी, मांगे शोभे ब्रह्मगिरी, समाधी त्र्यंबक शिखरी, शोभे मांगे ब्रह्मगिरी, धन्य धन्य निवृत्ती राया, काय महिमावर नावा, धन्य धन्य निवृत्ती राया. निवृत्ती नाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, निवृत्ती नाथांचे चरणी, शरण एका जनार्दनी, धन्य धन्य निवृत्ती राया, काय महिमावर नावा, धन्य धन्य निवृत्ती राया. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज के. पांडुरंग हरी वासुदेव हरी. त्र्यंबकराज भगवान की जय. पालक आणि बटाट्याचे भजे याची सुंदर आहे. मी केले, मी तर खाणारच आहे. तुम्ही करा, तुम्ही खा. सहकुटुंब सहपरिवार आनंद घ्या, आनंद द्या आणि पंक्तीत बसून सगळ्यांनी आनंद घ्या.